आज आपण सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये येणारी काही ठिकाणे एक्सप्लोअर करतोय। मागच्या व्हिडिओमध्ये तामकण्याच्या लेण्या पाहिल्या, अगदी डोंगराच्या कपारीत लपलेले हे सौंदर्य पाहिले। आता या भागात कारवड गावामध्ये येणारे घनदाट वनराईमध्ये असलेले सुंदर मंदिर बघणार आहे। शिवाय रात्री निसर्गाचा चमत्कार म्हणजे काजवे चमकताना पाहणार आहे। तर चला मित्रांनो, या भटकंतीला सुरुवात करूया। हा जो रस्ता दिसतोय आपल्याला, तो हा रस्ता कोणता आहे तर आपण पाटणवरनं वरती येतोय आणि इकडे जो जातो तो सरळ साताऱ्याकडे जातो, हा सरळ रस्ता। तर आपल्यात पहिल्यांदा इथं एक हा बोर्ड दिसतो का तुम्हाला, हा बोर्डवर वाचा कारवड म्हणून गाव आहे, बरोबर। कारवड डाव्या साईडला, सातारा पुढे। तर कारवड इथने 1 किलोमीटर आहे। ती जी कमान दिसते त्या कमानीपाशी ती मंदिर आहे बघा, ते मंदिर आपल्याला पाहायचं। ते मॅपवर मंदिर बघितलं तर मंदिर थोडंसं मला वेगळं वाटलं आणि छान मंदिर वाटलं। म्हणजे चारी बाजूने झाडी आणि मध्येच ते टुमदार मंदिर होतं। ते मंदिर आज आपण बघायचं आहे म्हणून म्हणलं जाता जाता हे अनसीन ठिकाण तुम्हाला दाखवणारच आहे। सो आता त्या मंदिरापाशी जाऊया। 2 मिनिटाच्या अंतरावर तिथे पोहोचतोय आपण। तर तिथे जाऊ आणि ते मंदिर कसं आहे हे बघूया। मित्र हो, पोचलोय आपण त्या मंदिरापाशी आणि काय मंदिर भारी आहे बघा ना, मागे जबरदस्त मंदिर आहे। इथून जो कच्चा मार्ग आहे ते कारवड गाव आहे, त्या कारवड पासून एक कच्चा मार्ग गेला पुढे त्या मंदिरापाशी बोर्ड दिसतोय तिथे लावलेला। आणि महत्त्वाचं म्हणजे चारीही बाजूला इथे जंगल आपल्याला पाहायला मिळते, घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलाच्या मधोमध असं टुमदार मंदिर आहे। श्री पावनाई घोडवली देवी मंदिर इथं आपल्याला पाहायला मिळते। मंदिरात जाऊया आणि ते मंदिर बहुतेक कुलूप लावले, पण तुम्हाला बघू जर दाखवता येतं, आसपासचा तर परिसर नक्कीच दाखवतो। जाऊया मंदिरात, मस्त मंदिर आहे आणि लोकेशन तर जबरदस्त आहे, आपल्याला इथं पाहायला मिळते। हा हा हा, वातावरण एकदम गार झालंय, पावसाचं वातावरण झालंय आणि एकदम छान वाटतंय। चला मित्रांनो, पटपट मंदिर बघू, आपल्याला अजून पुढं बरंच काय काय बघायचं आहे। मंडळी, मंदिर पाहिल्या पाहिल्या मंदिराच्या आणि इथल्या असणाऱ्या निसर्गाच्या प्रेमात नक्की पडणार। एवढं सुंदर इथला परिसर आणि इथले वातावरण आहे। चला खाली जाऊन मंदिर बघूया। हे आहे पावनाई देवीचे सुंदर मंदिर। सध्याचे बांधकाम इथे आपल्याला दिसते। या पवित्र स्थळी भेट देताना अगदी मन प्रसन्न झाले। मित्रांनो, तर मंदिरात आपण पायऱ्या उतरून आलो खाली। तुम्ही बघितलं आसपासचं मंदिर खूप सुंदर आहे, शांत असा परिसर आहे। घनदाट जंगलामध्ये हे मंदिर आपल्याला दिसते आणि महत्त्वाचं म्हणजे एवढ्या आत घनदाट जंगलात असून सुद्धा मंदिर एवढ्या छान पद्धतीने हेचं सुशोभीकरण केलं आहे, जीर्णोद्धार केलं आहे। तर थँक्स ऑफ इथले गावकरी ज्यांनी आपलं हे जीर्णोद्धार एवढं छान मंदिर केलं आहे आणि अशा पद्धतीनं हे मंदिर ठेवलं आहे। पर आपण मंदिरात आलो आहे तर पहिल्यांदा आपल्याला इथे काही नंदी पाहायला मिळतात। त्याचबरोबर हे कौलारू मंदिर तुम्ही पाहू शकता इथे आणि आजूबाजूला अशी भिंत बांधल्या, बसायला काही बाकडे केले, म्हणजे चांगल्या पद्धतीने इथं आपल्याला जीर्णोद्धार केला। आणि तुम्हाला म्हटलंच की ते कुलूप लावलं आहे कारण आतमध्ये बरंच जंगल। आपण गावातच चौकशी करायला पाहिजे होती की इथे आपल्याला काय चावी वगैरे किंवा गुरुजी कोण भेटतात का बघितलं। म्हटलं मंदिर उघडा असेल, मी जस्ट फोटोत बघितलेलं, पण जाऊ दे, आता तुम्हाला जसं आहे त्या पद्धतीने मंदिर दाखवतो आणि आसपासचा परिसरही दाखवतो। मंदिर जंगलात असल्यामुळे आणि इथे रहदारी कमी असल्यामुळे मंदिर बंद होते। शेजारी नंदीचे शिल्प पाहायला मिळाले। हे आहे आई पावनाई देवीची मूर्ती। आजूबाजूच्या असणाऱ्या गावाची ही ग्रामदेवी किंवा कुलस्वामिनी असावी। ग्रामस्थाकडून ऐकले की इथे मोठी यात्रा भरते। देवीचे दर्शन घेतले आणि आजूबाजूचा परिसर फिरण्यास निघालो। इथे किती झाड आहेत, इथे किती फुल आहेत, ते पण मंदिर किती चांगलं आहे। मंदिर छान आहे ना, झाडं जास्त आहेत ना इथं, म्हणजे झाडं भरपूर असतात जंगलामध्ये आणि झाडं जास्त असली की काय होतं, पाऊस जास्त पडतो आणि झाडं जर नाश केली, झाड तोडली तर पाऊस कमी होतो। आता मागच्या महिन्यात किती ऊन होतं ना, जास्त ऊन, तर त्यामुळे काय करायचं,
अशी जास्त. आता तुला गार लागते की नाही इथं छान मस्तपैकी? का लागते गार? तर इथं मस्तपैकी छान वातावरण आहे. कशामुळं? तर या झाडांमुळं. तर कधी पण सगळ्यांना सांगायचं की झाडे लावायची, झाडे जगवायची. म्हणजे काय होतं, चांगला पाऊस पडतो, पाऊस पडलं की आपलं क्लायमेट छान राहतं, प्रदूषण कमी होतं. त्यासाठी कायम झाडं लावायची. त्यामुळे इथे अशी इतकी झाडं आपल्याला. आपण आलोय जंगलामध्ये आणि मंदिर पण छान आहे का नाही? तुला कसं वाटतं इथं? छान वाटतंय ना? छान वाटतंय ना? आवडतं असल्या ठिकाणी फिरायला? हां, मग आता अजून आपल्याला बरंच काय काय बघायचं आहे. तर लहान मुलांना पण असं इतकी झाडं बघितल्यावर पहिल्यांदाच कसं तर वेगळं वाटतंय. कशासाठी वाटतं? आपल्या इथं बघताय तुम्ही की क्लायमेट कसं झालंय, केवढं टेम्परेचर वाढायला लागले. अहो हे आपण झाडं लावणार नाही तर काय करणार? लावलीच पाहिजे झाडं, नाहीतर पुढच्या पिढींना काय हो त्रास त्याचा. आपण आपलं सुख भोगलंय, पण त्यांच्यासाठी काय? तर त्यांच्यासाठी कधी आपण एक झाड तरी आपल्या इथे घरापाशी लावा. तुम्हाला जेणेकरून हा मेसेज आहे की नाही सगळ्यांपर्यंत पोचवा की महत्त्वाचं आहे ते की वृक्षारोपण केलंच पाहिजे. तर माझ्या तमाम जेवढे माझे जे व्हिडिओ बघतात ना त्यांना नम्र विनंती की प्रत्येकांना एक तरी झाड आपल्या घरापाशी, आपल्यासाठी नाही तर येणाऱ्या पिढींसाठी झाड लावायचं आहे. तर मित्रांनो, मंदिर बघितलं, तुम्हाला कसं वाटलं? आपण ते बुद्ध लेणे बघितलं, त्याच्यानंतर हे मंदिर बघितलं. अजून काय काय पाहायला मिळतं ते बघायचं आहे. आणि आपल्या चॅनलला काय करायचं आहे? यस, सबस्क्राईब करा पटकन. जाऊया आता, बघूया अजून काय काय आपल्याला इथं पाहायला मिळतंय. मित्रांनो, तर आता आपण रात्र झाले. अभिचे मित्र होते तिथं, जरा आपण चहा पाणी घेतला आणि काठीवरच अजून आपण पठारावरच आहे. जी गंमत मी पाहायला आलोय आणि ज्याच्यासाठी मी इथे आलोय ते ठिकाण, आज तो एक्सपिरियन्स आज मी घेणार आहे. काय एक्सपिरियन्स आहे तुम्ही बघा नक्की. म्हणतात ना की आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये काय आहे, तर साताऱ्यामध्ये स्वर्गाहून सुंदर पठार, स्वर्गाहून सुंदर निसर्ग आणि स्वर्गाहून सुंदर हे जे आपण आता बघणार आहे ते माणसं बाहेर बघायला जे जातात ते सातारा जिल्ह्यात, आमच्या सातारा जिल्ह्यात हे सगळं बघायला आहे. हे बघायचं आणि ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर स्वतः तुम्ही म्हणाल की या सातारा जिल्ह्यात सुद्धा हे आहे का, आणि हे आहे, आणि हेच आम्ही व्हिडिओ मध्ये माध्यमात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार. लोक सांदणीवाडीला जातात काय बघायला, तर काजवा महोत्सव. पण एवढे 500 किलोमीटर जाण्यापेक्षा आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही या, पैसे कमी खर्चामध्ये तुम्हाला काजवा महोत्सव पाहायला मिळेल. आणि हे सुद्धा तुम्हाला सगळे व्हिडिओ किंवा जे दिसणार ते फ्री मध्ये दिसणार. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ खरंच आवडत असेल तर 100% लाईक करून शेअर करा आणि कमेंट करा. आणि कसा वाटला व्हिडिओ हा जरूर कळवा. तर मित्रांनो, चला एक्सपिरियन्स घेऊया तो आणि जमिनीवर जो स्वर्ग अवतरलाय तो अनुभव घेऊया. मंडळी, ज्या गोष्टीसाठी या पठारावर आलो त्या गोष्टीला आपण आता सुरुवात करूया. रात्रीच्या गडद अंधारात आकाशगंगेतून तारे तुटून जमिनीवर यावे असं काही चित्र डोळ्यासमोर दिसत होतं. प्रत्येक झाड जसे लुकलुकत होते ना, त्याचे वर्णन मी शब्दात नाही करू शकत. काजवा हा प्रकाश टाकणारा किडा आहे, अधूनमधून किंवा एकसारखा प्रकाश देणारा हा कीटक. मित्र हो, हे कॅमेऱ्यात जेवढे सुंदर दिसते ना त्यापेक्षा समोर बघितल्यावर इथला निसर्ग, इथं असणारा पर्यावरण, याच्यावरचं प्रेम अजून वाढल्याशिवाय राहणार नाही. तर आपलं चालूच आहे शोध कार्य, ज्या गोष्टीसाठी आपण इथं आलोय. आणि ते आता रात्र बरीच झालं, साधारण 8-8:30 वाजले असतील. तर थोडा कंटाळवाणी झालेला, मग अशी चहा घेतलेलाच, अजून मधलं एकदा चहा प्यावं म्हणून आपण इथं गणबी फाट्यावर आलोय. गणबी गाव आहे त्या फाट्यावर आहे आणि इथं आपण चहा पिणार आहे. चहा पिलं की पुन्हा आपल्या त्या शोध कार्याला जायचं आहे. चला तर चहा पिऊया मस्तपैकी, तरतरीत होऊया आपण आणि त्यानंतर आपल्या शोध कार्यात जाऊया. चला चहा पिऊ मस्तपैकी आणि आपल्या शोध मोहीमला जाऊ. मस्तच. रुद्र, चहा पिणार आहे तू? चहा, चाय, गरम गरम चाय मस्त वाटतं. बाहेर गार वातावरण झालंय आणि चहाचा एक झुरूक, आहा, मनाला आनंद देतो. आता मगाशी मागितलेलं तुला, तू नाही घेतलं. असू दे. तर
आपण आपला चहा पिऊन झालाय आणि पुन्हा आपण आपल्या शोध मोहीमला आलोय आणि गाडीत बसून आम्ही पाहायचा प्रयत्न करतोय. मगाशी तर तुम्ही बघितलं, पण आम्हाला काय करायचं, प्रत्येक झाडावरती आता दिसतंय की असं प्रत्येक काजू असे दिवाळीत कसे LED बल्ब आपण लावतो सगळी तशा पद्धतीने काहीतरी दिसतंय. पण प्रत्येक झाडावर आहेत असे काजू, पण आपल्याला एक झाड असं बघायचं की त्याच्यावर भरलेलं काजू आणि त्याच्यावर असं एकदम जबरदस्त असं व्ह्यू. त्याच्यासाठी हे चालू आहे, आम्ही पूर्ण लाईट बंद केल्या, गाडीची पण लाईट बंद केली, टॉर्चवर फक्त हे चालू आहे आमचं चेक करायचं आणि बघूया काय आपल्याला भेटते. तर भेटलं तर जबरदस्त आपल्याला व्ह्यू भेटणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे असं वाटतं इथं की जणू काय वरने आकाशगंगेतनं सगळे तारे खाली जमिनीवर आल्यात आणि ते आपल्याला हे करतात. मित्रांनो, एकदम आपला स्वर्गीय अनुभव म्हणतात तो आपल्याला इथे मिळतोय. हे नक्कीच माझ्यासाठी अविस्मरणीय असणार आहे. बघूया आपण आपल्याला अजून काय काय पाहायला मिळतंय. बघूया. हे सगळं असं नुसता अभिनय असं टॉर्च धरलाय बघा आणि त्या टॉर्चवर सगळं असतं चालू आहे. आता हे पूर्ण असं एवढंसं फक्त उजेडात कुठे काही सापडतंय ते आपलं चालू आहे. रात्रीची गूढ शांतता आणि या अंधाऱ्या रात्रीला या काजव्याच्या प्रकाशाची साथ हे माझ्या आत्तापर्यंत भटकंतीमध्ये सर्वात अविस्मरणीय अनुभव होता. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे पाहायला जाताना फक्त आपल्या आठवणीमध्ये साठवून घेऊन जावा. यांना त्रास होईल, इथल्या प्राणीमात्रावर अडथळा होईल असे काही कृत्य करू नका. निसर्गाचे आपण काहीतरी देणे लागतो हे कायम लक्षात ठेवून इथल्या ठिकाणाचा आनंद घ्या आणि भेट द्या.